नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज तुम्हाला हनुमान हनुमान साळवे. हनुमान साळवे यांच्या या प्लॉटमध्ये आपण आता सध्या उभा आहेत. सर्वसाधारणपणे एक 2 एकरचे क्षेत्र हे या ठिकाणी संपादित केलेलं आहे. मग 2 एकरच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी कांद्याची जी संख्या अपेक्षित आहे ती सर्वसाधारणपणे एक 2 लाख रोपं या ठिकाणी लावलेले आहेत. म्हणजे प्रति एकरी 2 लाख. मग 2 लाख गुणिले 100 या दृष्टिकोनातून 20 टन कांद्याचं उत्पन्न हे अपेक्षित आहे. आणि यासाठी लागणारा जो काही खर्च आहे तर तो खर्च फार कमी प्रमाणामध्ये आम्ही केलेला आहे. कारण कांदा, ऊस, सोयाबीन हे नगदी पीक म्हणून आपल्या भागामध्ये प्रचलित आहेत. तर नगदी पिकं भागात प्रचलित असल्यामुळं आपण एकच या ठिकाणी खास करून सांगू तुम्हाला की ऊसाला जे मेट्रिक टनाचं उत्पादन काढलं जातं आहे, सोयाबीनला क्विंटलमध्ये उत्पादन काढलं जातं आहे, अगदी त्याच पद्धतीने कांद्याचं जे जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याच्या दृष्टिकोनातून 10 टन, 20 टन आणि 30 टन